नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर नंबर 4 त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 मध्ये प्रश्न पहिला आहे, फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर फ्रॉम द गिवन पेअर ऑफ द नंबर इन द रिड्युसिंग फॉर्म. गिवन पेअर, पहिली पेअर दिलेली आहे, दिलेली आहे 72 आणि 60. याच्यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी, फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर कुठला आहे 72, सेकंड नंबर कोणता आहे 60. फाइंड द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर फ्रॉम गिवन पेअर ऑफ द नंबर इन द रिड्युसिंग फॉर्म. रिड्युसिंग फॉर्म म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला काटाकाटी करून उत्तर काढायचं आहे. याच्यामध्ये बघा, रेशो काढताना आपण द रेशो ऑफ 72 to 60 इज इक्वल टू 72:60. रेशो काढताना आपल्याला दोन संख्या 72:60 या पद्धतीने लिहायच्या आहे. या पद्धतीने लिहिल्याच्या नंतर 72:60 म्हणजे 72/60 अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आता ही 72 आणि 60 या कुठल्या एकाच पाड्यामध्ये आहे, तर 12च्या म्हणजे 12च्या पाड्यामध्ये आहे. Therefore, 12 6 12 7 72, 12 5 60, 12 5 60. हे 12 गेले इज इक्वल टू 6/5. म्हणजेच रिड्युसिंग फॉर्मने आपला आन्सर काय झालं, आन्सर इज इक्वल टू 6/5. दुसरं गणित, दुसऱ्या गणितामध्ये बघा, 38:57. 38:57. The ratio of the ratio of 38 to 57. पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी रेशो काढायचा आहे, म्हणून 38 to 57 असं घेतलेलं आहे. त्याने जर सांगितलं असतं दुसऱ्या संख्येशी पहिल्याचा रेशो, तर 57 to 38 असं घेतलं असतं. बरोबर. रेशो घेताना आपण 38:57 असं घेणार. 38:57 असं घेणार म्हणजेच ती संख्या आपण अशी लिहू शकतो, 38/57. आता ही संख्या 38 आणि 57 कुठल्या एकाच पाड्यामध्ये आहे, तर 19च्या पाड्यामध्ये 19च्या टेबलमध्ये आहे. 19 दूने 38, 19 2 जा 38 आणि 19 3 57, 19 3 जा 57. 19 कट झाले इज इक्वल टू 2/3. म्हणजेच आपला आन्सर काय आलं, 2:3. आन्सर इज इक्वल टू 2:3. पुढचं उदाहरण बघू. लिहिलेलं दिसतंय का? ओके. पुढचं उदाहरण, तिसरं उदाहरण बघा. 52 आणि 78. द रेशो of
52 to 78. आता ही संख्या आपण 52:78 अशी लिहून घेतली. कुठल्या एका पाड्यामध्ये ही संख्या आहे तर 26च्या पाड्यामध्ये आहे, 13च्या पाड्यामध्ये सुद्धा आहे. 13 चौक 52, 13 सक 78. चला आपण छोटा पाडा घेऊ. 13 into 4 आणि 13 6 जा 78. 3 5 65, 13 सक 78. ओके, हे गेले, हे गेले. 4/6. आता हे 4/6 दिलेले, याचं पण छोटं रूप होईल. छोटं रूप कशा पद्धतीने होईल तर याला आपण 2 ने गुणू शकतो. म्हणून 2 2 जा 4, 2 3 जा 6. आलं का? हे 2 गेले, हे 2 गेले. therefore 2/3 म्हणजेच आपला आन्सर काय आला? आन्सर इज इक्वल टू 2:3. दिस इज द आन्सर. पुढचं गणित घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, इथं दुसरा प्रश्न चालू होतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलंय फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी इन द रिड्युसिंग फॉर्म. फर्स्ट क्वांटिटी इज टू सेकंड क्वांटिटी. आणि पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे ₹70 आणि ₹38. याच्यामध्ये क्वांटिटी दिलेली आहे. क्वांटिटी म्हणजे किलोग्रॅम असेल, ग्रॅम असेल, मीटर असेल, सेंटीमीटर असेल, रुपीज असेल. तर इथं रुपीजची क्वांटिटी दिली. हे रुपीज मध्ये आहे, हे पण रुपीज मध्ये आहे. म्हणून याची क्वांटिटी आपण घेणार आहोत. क्वांटिटीचा रिड्युसिंग फॉर्म आपण करू शकतो, पण क्वांटिटी सेम असायला पाहिजे. इथं ₹70 दिलेलं आहे, इथं ₹308 दिलेलं आहे. म्हणूनच आपण 70:38 असं घेणार आहोत. घेतल्याच्या नंतर आपण 17/3:8 या पद्धतीने लिहून घेऊ. रिड्युसिंग फॉर्म करायचा आहे. इतकी मोठी संख्या दिली आहे 70 आणि 308. दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग द्यायचा आहे, म्हणजे दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये शोधायच्या आहे. आपण 14 ने भाग देऊ. 14 पंचे 70, 14 5 जा 70. 5वा 0 दिला म्हणजे 700 होणार. 14:50. याला 14 ने भाग देऊन बघू. 14 दूने 28 आणि 14 दूने 28, 22 आला. 14 into 22. 14 कॅन्सल झाले. आन्सर आलं 50 आणि 22. 50 आणि 22 आलं. याचा परत रिड्युसिंग फॉर्म होईल. याला आपण 2 ने गुणलं तर रिड्युसिंग फॉर्म होईल याचा. 25 into 2 म्हणजे 50 आणि 11 into 2 म्हणजे 22.
2 कॅन्सल झाले, इज इक्वल टू 25/11. याचा रिड्युसिंग फॉर्म होणार नाही, म्हणून आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू 25:11. पुढचं गणित पुढचं गणित घ्या. ₹14 आणि ₹12 आणि पैसे 40. आता बघा 14 रुपीज मध्ये दिलेले आहे, 12 रुपीज मध्ये दिलेले आहे, 12 बरोबर 40 पैसे दिलेले आहे. आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल? क्वांटिटी एक असली तर काम करता येईल. इथं रुपीज आहे पण इथं पैसे दिलेले आहेत. रुपीज आहे पण इथं पैसे दिलेले आहे, म्हणून आपण दोन्ही क्वांटिटी पैशामध्ये कन्वर्ट करून घेऊ. ₹40 into 100 is equal to 1400 पैसे, आणि ₹12 into 100 plus 40 is equal to 1240 पैसे. क्वांटिटी सारखी मिळाली. क्वांटिटी सारखी मिळाल्याच्या नंतर क्वांटिटी सारखी मिळाल्याच्या नंतर 1400 is equal to 1240 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने लिहू शकतो, म्हणजे 1400 upon 1240. आलं का लक्षात? हा 0 गेला, हा 0 गेला. चाराने भाग देऊन बघू. 4 त्रिक 12, खाली उरले 2, 4 25, 35 आला. खाली परत 4 ने भाग देऊन बघू. 4 त्रिक 12 आणि 4 एके 4. हे 4 गेले, हे 4 गेले. 35/31. 35/31 याचा रिड्युसिंग फॉर्म होणार नाही, म्हणजेच आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू 35/31. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न. 5 लिटर 5 लिटर्स आणि 2500 मिलीलिटर. क्वांटिटी समान करून घ्यायची आहे. 5 लिटर म्हणजे 5 into 1000 is equal to 5000 मिलीलिटर. क्वांटिटी समान झालेली आहे. 5000 is to 2500, म्हणजेच 5000 upon 2500. काटाकाटी करून उत्तर काढायचं आहे. रिड्युसिंग फॉर्म करायला सांगितलेला आहे. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 5 ने भाग देऊ. 5 10 50, 5 10 50, 5
25. हे 5 गेले, हे 5 गेले. उत्तर आलं 10 तेच 10/5. याचा परत रिड्युसिंग फॉर्म होईल. 5 2 जा 10, 5 1 जा 5. 5 परत कट झाले. फायनल आन्सर इज 2:1. Answer is equal to 2:1. Here is your answer. Next question. चौथा प्रश्न बघा काय दिलेला आहे. 3 year 4 months. 3 year 4 months. 3 years 4 months. 5 years 8 months. 5 years 8 months. ओके, क्वांटिटी सेम करून घ्यायची आहे. 3 years म्हणजे 3 × 12 + 4 इज इक्वल टू आणि 5 × 12 + 8 इज इक्वल टू 12 × 36 आणि 4 38. सॉरी 12 × 36 आणि 4 40. 40 आणि 12 पंचे 60 आणि 8 68. 12 5 जा 60 + 8 68. 40 months आणि 68 months. ओके, क्वांटिटी आता आपली सेम झालेली आहे म्हणून 40/68 लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर 40/68. ओके, 4 ने भाग देऊ. 4 10 जा 40 आणि 17 दुने 34. 17 चौक 68. 17 4 जा 68. ओके, 4 कट झाले. देअरफॉर 10/70. 10/70 याचा रिड्युसिंग फॉर्म होत नाही म्हणून आपला आन्सर आला. फायनल आन्सर इज 10/70 म्हणजे 10:70. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न. 3.8 kg आणि 1900 ग्रॅम. ॲज पर द रूल क्वांटिटी सेम करून घ्यायची आहे. 3 × 1000 + 800 इज इक्वल टू 3800. 3800 ग्रॅम. 1900 ग्रॅम मध्ये आलं, 3800 ग्रॅम मध्ये आलं. म्हणजेच 1900 इज टू 3800. आलं का? 1900/3800. रिड्युसिंग फॉर्म करायचा आहे.
हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 19 ने भाग देऊ. 19 1 जा 19, 19 2 जा 38, 19 38. 19 गेले, 19 गेले. 1:2 म्हणजे आपला आन्सर काय आला? आन्सर इज इक्वल टू 1:2. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा, 6वा प्रश्न. 7 मिनिट 20 सेकंड आणि दुसरं काय आहे 5 मिनिट 6 सेकंड. ओके, क्वांटिटी सेम करायची आहे. 7 मिनिट 20 सेकंड, 5 मिनिट 6 सेकंड. आपल्याला माहिती आहे 1 मिनिट 60 सेकंदाचा असतो, म्हणून 7 × 60 + 20. आणि दुसरं कसं होईल, दुसरं होईल 5 × 60 + 6. साइन 7 42, 420 + 20 440 सेकंड. आणि 6 पंचे 30, 300 + 6 306 सेकंड. ओके, क्वांटिटी सेम झालेली आहे. क्वांटिटी सेम झाल्याच्या नंतर आपण असं लिहू शकतो 440 = 306. 440 = 306 म्हणजेच 440/306. फोर 440/306 दोनाने भाग देऊन बघू. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 0 तसाची तसा. खाली दोनाने भाग द्यायचा. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 3 जा 6. 2 2 कट झाले. 220/153. 220/153 याचा रिड्युसिंग फॉर्म होत नाही आता, म्हणून आपले आन्सर आलं. आन्सर इज इक्वल टू 220/1053. ओके, पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे 6 उदाहरणं होते ते 6 उदाहरण तुम्हाला सोडवून दाखवलेले आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 चालू होणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज ॲज द रिड्युसिंग फॉर्म. पर्सेंटेज दिलेला आहे. पर्सेंटेज म्हणजे 100 पैकी किती. पर्सेंटेज दिलेला आहे. पर्सेंटेज मध्ये पहिला प्रश्न आहे 75 आणि 100. 75 आणि 100 म्हणजे 75:100 म्हणजे 75/100. बस 75/100 आलेला आहे. रिड्युसिंग फॉर्म करायचा आहे. 25 चा भाग देऊ. 25 × 3 = 75 आणि 25 × 4 = 100.
25 4 चा 100 आणि 25 3 चा 75. 25 कट झाले, 3/4 3/4 आलं, म्हणजेच आपला आन्सर आलं. आन्सर इज इक्वल टू 3:4. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा. सेकंड क्वेश्चन. 44 आणि 100. 44:100 म्हणजेच 44/100. चाराचा भाग देऊ. 11 चौक 44, परत चाराचा भाग 25 चौक 100. 4 4 कट झाले, 11/25. आपला आन्सर काय आला मग? 11:25. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न तिसरा. 6.25%. बघा ना, जितका अवघड वाटतोय ना तितका सोपा प्रश्न आहे. पर्सेंटेज म्हणजे 6.25/100. आलं काही पर्सेंटेजचं चिन्ह इथं. शेतीने 100 घेतले, आपण 100 घेतले, त्याच्यामुळे पर्सेंटेजचे चिन्ह इथं रिड्यूस झालं. दोन संख्येनंतर पॉइंट आहे, म्हणून दोन संख्येनंतर पॉइंट काढायचा असेल तर खालच्या संख्येवर 2 शून्य द्यावे लागतात. बघा आता 625 100 × 100. मुद्दाम शून्य वाढवलेले नाही. शून्य वाढवले तर आपल्याला करायला अवघड होईल. या पद्धतीने सोपं होईल आपल्याला. बघा आता 625 कितीचा वर्ग आहे? 25 चा. 25 गुणिले 25 बरोबर 625. ओके. खाली कसं येईल मग? 25 गुणिले 4 गुणिले 25 गुणिले 4. समजलं का काय केलं? दोन संख्येनंतर पॉइंट होता, पॉइंट काढून घेतला, खालच्या संख्येवर 2 शून्य दिले, म्हणजे 100 झाले. तिथं पूर्वीचे पर्सेंटेजचे 100 × 100. आणि 625 म्हणजे 25 चा वर्ग आहे, 25 × 25. मग 25 ने 25 ला गुणला म्हणून 25 गुणिले 100 आणि 25 गुणिले 4 आणि 25 गुणिले 4 असं 100 ची इथं फोड झालेली आहे. आता बघा, हे 25 गेले, हे 25 गेले, हे 25 गेले, हे 25 गेले. 25 गेले म्हणजे वरती 1 राहिला. 4 गुणिले 4 म्हणजे 4 चौक 16. समजलं का? म्हणजेच आपला आन्सर काय आलं? आन्सर इज इक्वल टू 1:16. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा. चौथा प्रश्न. 52 आणि 100. 52 आणि 100 म्हणजेच काय? 52:100. 52:100 म्हणजेच काय? 52/100. बघा आता चाराचा भाग देऊ.
13 चौक 52 आणि 25 चौक 100. आले, हे 4 गेले, हे 4 गेले, इज इक्वल टू 13/25. 13/25 चा रेड्यूस फॉर्म होत नाहीये, हा फायनल रेड्यूस फॉर्म आहे, म्हणून आन्सर इज इक्वल टू 13 into 25. दिस इज युअर आन्सर. पुढचा प्रश्न बघू आता. पाचवा प्रश्न 0.64%. मग आपण घेतला होता तसाच हा प्रश्न आहे. 0.62 म्हणजे 0.64/100. दोन संख्येतून पॉइंट काढायचा म्हणजे 64 100 into 100 आणि याला आपण 4 ने भाग देऊ. चाराचा घन 64 आहे, 4's क्यूब म्हणून 4 into 4 into 4, 4 चौक 16, 16 चौक 64, 4 into 25 म्हणजे 100 into 4 into 25 म्हणजे 100. ओके, हे 4 गेले, हे 4 गेले, हे 4 गेले, हे 4 गेले. आता किती राहिले? एक 4 राहिले, 4 आणि 25 गुणिले 25 म्हणजे 625, 625. आपला आन्सर काय येणार मग? आन्सर इज इक्वल टू 4:625. 4:625. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 मधले 1 2 3 3 क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. पुढचे जे प्रश्न आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला कमेंट करायचे असेल, समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता. धन्यवाद.